अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये। अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूयात सुकी मटकीची भाजी बनवायला। त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम मोड आलेली मटकी घेतली बघा। 2 मीडियम साईजचे बारीक कापलेले कांदे, थोडीशी कोथिंबीर, लसूण अद्रक पेस्ट। आता इथे मी घरगुती काळा मसाला 1 टीस्पून, लाल तिखट 1 टीस्पून, थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं। आता इथे मी अर्धा वाटी किसलेलं खोबरं घेतलंय बघा। आता सर्वप्रथम काय करायचं, आपण जी 250 ग्रॅम मटकी घेतली होती ना मोड आलेली, ती आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि 10 ते 15 मिनिट अशी पाण्यामध्ये ठेवायची। नंतर आता आपण गॅस चालू करूया। गॅसवरती ठेवायचं कुकर। आता कुकरमध्ये टाकायचं तेल। विशेष करून आपण कुकरमध्ये मटकी करणार आहोत बघा। तेल गरम झालं की मग त्यामध्ये टाकायचे जिरे। जिरे चांगले फुलू द्यायचे। मग आपण जो कांदा बारीक कापला होता ना तो टाकायचा। आता कांदा चांगला आपल्याला परतून द्यायचा। गोल्डन ब्राऊन कलर आला की आपला कांदा परतला असं समजायचं। कुकरमध्ये बघा 5 मिनिटात मटकी होते, तसा खूप वेळ लागतो मटकी व्हायला आणि एकदम मस्त शिजते बघा। हे बघा, हळूहळू कांद्यालाही आपला गोल्डन कलर यायला चालू झालाय। आता इथे कांदाही परतलेला आहे, त्यामध्ये आपण बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची। आता त्यामध्ये अद्रक लसणाची आपण जी पेस्ट केली होती ना ती टाकायची। एकदम सोपी आहे बघा ही मटकी। आता जे मसाले घेतले होते ना ते टाकायचे। आता मसाल्यामध्ये तरी काय घेतलं, 1 टीस्पून घरगुती काळा मसाला आणि 1 टीस्पून लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद। आता मसाले परतले की त्यामध्ये आपण जी 250 ग्रॅम मटकी घेतली होती ना ती टाकायची। इथे बघा मार्केटची मटकी असते, त्यामुळे मटकी करायच्या आधी 10 ते 15 मिनिट पाण्यामध्ये ठेवायची बघा, जेणेकरून ती स्वच्छ धुतली जाते। आता मस्त मोड आलेली मटकी आहे बघा, त्यामध्ये काही चणे पण आहेत। आता मस्त असं हलवून घ्यायचं। आता मटकी ही मसाल्यामध्ये परतली पाहिजे ना। आता इथे मी अर्धा वाटी किसलेलं खोबरं घेतलं होतं बघा। आता तुम्ही म्हणताल काही जण शेंगदाण्याचा कूट टाकतील, खोबरं कुठे मधीच, तर हो, तुम्ही एकदा खोबऱ्याची मटकी करा। एकदा केली ना करतच राहाल। एक युनिक पद्धत आहे बघा आणि खूप सॉलिड लागते। शेंगदाण्याच्या कुटापेक्षा खोबरं मस्त लागतं। आता खोबरं ही परतून घेतलं। आता इथे बघा मी पाऊणच ग्लास पाणी टाकते। पाऊण ग्लासात पाण्यामध्ये आपली मटकी परफेक्ट शिजणार आहे। एकदम कमी पाणी लागतं बघा। आता 250 ग्रॅम मटकी म्हटल्यावर पाऊण ग्लास पाणी घेतलं मी। तुम्ही तुमच्या मटकीच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता। आता आपण कुकरला झाकण लावायचं आणि गॅस मीडियम ठेवायचा। आता आपल्याला कुकरच्या इथे 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहे बघा। अशा पद्धतीने 4 ते 5 शिट्ट्या घेऊयात। आता 4 ते 5 शिट्ट्यानंतर आपण बघूयात आपली मटकी झाली की नाही। हे बघा, आपली मटकी एकदम मस्त शिजलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी राहिलं तर मला पाणी आवडतं, त्यामुळे मी थोडंसं पाणी ठेवते। जर तुम्हाला एकदम सुकी कोरडी लागत असेल तर तुम्ही ती परतून गॅसवरती घेऊ शकता कुकरमध्येच, तर ते पाणी आटून जातं। तयार आहे आपली गरमागरम मस्त मटकीची सुकी भाजी।